नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये स्वागत. थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बोलतायत. यावेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय, तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्ण विलासराव फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय. त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या त्या संदर्भात मी तसं म्हटलं. परंतु तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी घेतो. ते असं म्हणाले की लोकांसाठी जगलेल्या माणसाची नावं एकच मनावर कोरली असतात. मी एकच गोष्ट पुन्हा मी तेच सांगेन, तुम्ही ते पूर्ण म्हटल्यानंतर पॉलिटिकली या सगळ्या गोष्टीकडे पाहू नका. माझी पुन्हा तेच विनंती आहे, त्यांच्या चिरंजीवांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न करेन. जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याची दिलगिरी. पण ती लातूरकरांची दिलगिरी व्यक्त करतात. पुढचा लातूरकरांची दिलगिरी व्यक्त करतात की चिरंजीवांची? चिरंजीवांनी त्या संदर्भामध्ये जेव्हा म्हटलं त्यावेळेला मी हेच म्हटलं की विकासाचं राजकारण हे त्या ठिकाणी व्हायला हवं. नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये लातूरकरांनी त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. केंद्रीय मंत्री पाटील असं म्हणाले की शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे असं त्यांनी दावा केलेला आहे. मी आज छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये इथल्या असणाऱ्या नागरी सुविधांच्या संदर्भात एवढं एक उत्तर द्या. या इथल्या असणाऱ्या नागरी सुविधा या अतिशय गतिमान पद्धतीने हे कोण देऊ शकतं, तर ते फक्त न फक्त केंद्रातलं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि राज्यामधलं असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार देऊ शकतं. त्यामुळे छत्रपती संभाजी नगरमधील सर्व मतदारांना मी विनंती करायला आलो आहे की आपलं मतदान हे भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हासमोर द्यावं. धन्यवाद. रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य विलासराव देशमुख यांच्याविषयी केलेलं होतं त्याच्याविषयी त्यांना पुन्हा पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहेत. त्यांना काय म्हणायचं होतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये ते होते आणि संवाद साधत होते. भाजप कार्यकर्त्याचा उत्साह बघता लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, असं विधान केलं होतं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी. लातूरमध्ये घेतलेल्या सभेत ते बोलत होते. चव्हाणांच्या या वक्तव्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी नोंदवली. अमित देशमुख यांनीही रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. महाराष्ट्राची ही काही संस्कृती नाही असं म्हणत अमित देशमुख यांनी रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यावर आत्ता आपण रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकली. आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही. रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे. दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं. आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे. या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यावर रितेश देशमुख यांनीही टीका केली आहे. लिहिलेलं पुसता येत नाही, कोरलेलं नाही असा टोला त्यांनी लगावला. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं
मनावर कोरलेले असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र. कोल्हापुरामध्ये महायुतीनं प्रचाराचा अनोखा आणि पारंपरिक फंडा वापरलाय. वासुदेवाची टीम त्यांनी प्रचारात उतरवली असून ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतीये. उमेदवारांचे पोस्टर्स घेऊन गाण्याच्या माध्यमातून उमेदवार, चिन्ह आणि पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चाळोखे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता प्रचारामध्ये चांगलीच रंगत आल्याचं पाहायला मिळते. विविध आयडियाज घेऊन आहे ते उमेदवार आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते. माझ्यासोबत कोल्हापूरमध्ये जो अनोखा प्रचार सुरू आहे ती वासुदेवाची टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी उमेदवारांना घरोघरी पोहोचवण्याचं काम आहे ते ही वासुदेवाची टीम आहे ती या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. उमेदवारांचे फोटो आहेत ते त्यांच्या पाठीवरती आहेत आणि उमेदवारांचं चिन्ह, पक्ष आहे तो त्यांच्यापर्यंत, लोकांच्यापर्यंत, जनतेपर्यंत त्यांच्या दारोदारी पोहोचवण्याचं काम आहे ते ही वासुदेवाची मंडळी करताना पाहायला मिळते. खरं तर वासुदेवाच्या बाबतचं आकर्षण आहे ते अनेकांना असतं आणि या आकर्षणातूनच आहे ते ही आयडिया उमेदवारांनी काढल्याचं पाहायला मिळते. समोर पाहायला गेलं तर ह्या घरामध्ये सुद्धा दृश्य आपल्याला दिसून येते की घरातली लोक सुद्धा आहेत ही उत्सुकतेपोटी आहेत ते ही वासुदेवाची गाणी ऐकताना या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या गाण्याच्या माध्यमातूनच आहे तो प्रचार सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. काही वासुदेवांची सुद्धा या निमित्तानं आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. साधारण तुमची किती जणांची टीम आहे ती या ठिकाणी कार्यरत आहे आणि कशा पद्धतीचा प्रचार तुमचा सुरू? वासुदेव प्रचार आमचा हा पारंपरिक वासुदेव प्रचार माध्यमातून आम्ही भाजप पक्षाचे प्रचार करीत आहोत. तर या प्रचाराला अतिशय चांगल्या प्रकारचा सुसंधी मिळाली आहे आणि भाजप पक्षात हे उमेदवार माधवीताई पाटील यांना प्रचंड मतांनी यश मिळावं अशी वासुदेवांची भूमिका आहे. उमेदवारांचं नाव, चिन्ह हे सगळं तुम्ही घरोघरी पोहोचवताय आता? प्रत्येक घरोघरी दारोदारी जाऊन हा प्रचार त्यांच्या नावाचिन्हासहित आम्ही लोकांच्या समोर मांडत आहे. गीत गायन पारंपरिक व्यवसायातून वासुदेव टीम प्रचार बनणं ह्या उमेदवारांचं नाव, चिन्ह हे आम्ही सर्वांना सांगत गीत गायन करत आपला प्रचार पूर्ण करतो. साधारण तुम्ही किती जणांची टीम आहे आणि कुठून तुम्ही आलाय? आम्ही वासुदेव प्रचार टीम आमची भेंडवडे मुळगाव. आम्हाला कोल्हापूर महानगर सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्यांनी प्रचार फेरीसाठी आम्हाला बोलवले असल्यामुळे आम्ही भाजप पक्षाचे आभारी आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर चाळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. नाशिकचे 2 माजी महापौर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी महापौर दशरथ पाटील आणि माजी महापौर अशोक मुर्तडक शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे दोन्ही नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील शिवसेनेकडून सातपूरमध्ये उमेदवार आहे. अशोक मुर्तडक पालिका निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात 1.5 तासांपासून महत्त्वाची चर्चा सुरू आहे. महायुतीच्या प्रचाराची रणनीती, सभांचं नियोजन या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. महायुतीची सगळ्यात मोठी सभा मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानात 12 जानेवारीला होणार आहे. या सभेला महायुतीचे सगळे नेते उपस्थित राहणार आहेत. ही निवडणूक लोकशाहीच्या पद्धतीला बाजूला सारून हुकुमशाहीकडे वाटचाल करणारी दिसते, असं म्हणत एकनाथ खडसेंनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली. उमेदवारांवर दबाव आणून उमेदवारांना माघार घ्यायला लावण्याचा प्रकार सुरू असल्याची खंत खडसेंनी व्यक्त केली. पूर्णपणे सत्ता असताना देखील जळगाव शहरात कोणते विकासाचे प्रकल्प आले, असं म्हणत खडसेंनी महाजन यांच्या जळगाव सिंगापूर करण्यासंदर्भातल्या वक्तव्याचा समाचार घेतला. अलीकडची निवडणूक ही माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक अशी दिसते आहे की जे लोकशाही पद्धतीला बाजूला सारून हुकुमशाही पद्धतीने वाटचाल करणारी दिसते आहे. एका बाजूला उमेदवारांवर दबाव बांधून त्या उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडणे अशाही तक्रारी आहेत. आणि अशा वातावरणामध्ये जळगावकरांना मतदान करायचं आहे. स्वच्छ चांगलं मतदान व्हावं ही आमची अपेक्षा आहे.
मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं की जळगावचा सिंगापूर करू. सरकार भाजपचं आहे. वर्षानुवर्षे या ठिकाणी सत्तास्थानी राहिलेले लोक आहेत. पण 5 वर्षामध्ये सरकार जवळपास आता असतानासुद्धा या जळगाव शहरामध्ये कोणते विकासाचे प्रकल्प आले, कोणत्या रचना या ठिकाणी झाल्या. रस्त्यांच्या दुरावस्था आहे, पिण्याच्या पाण्याच्या अवस्था खराब आहे, आरोग्याची तर सुविधाच नाही आहे, स्वच्छतेचा अभाव आहे. अशा अनेक समस्या अजूनही जशा आहेत तशा जिवंत आहे. त्यामुळे सिंगापूर करण्याचं दूर, याच्या माध्यमात एखादं चांगलं शहर उभं राहावं अशी अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिशन पुणे महापालिका हाती घेतलंय. दुपारी त्यांनी सगळ्या उमेदवारांची बैठक बोलावली. यावेळी ते सगळ्या प्रभागातील उमेदवारांसोबत चर्चा करणार आहे. निवडणुकीतली रणनीती आखत उमेदवारांना कानमंत्र देण्याकरता ही बैठक होती आहे. प्रचार सभांच्या नियोजनाबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज राहू शकत नाहीत. त्यांचे मतभेद केवळ स्थानिक स्तरावर आहेत, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. फडणवीस जे बोलतील तो आमच्याकरता अंतिम शब्द असतो, असं बावनकुळे म्हणाले. नाही, सुधीर भाऊ जरी कुठल्या कारणाने त्यांचे मतभेद असतील त्यांच्या चर्चेमध्ये, पण सुधीर भाऊ कधीही देवेंद्रजींच्या विषयावर कधीच नाराज राहत नाही. मतभेद थोडे लोकल लेवलचे आहेत, चंद्रपूरमध्ये आहेत, पण त्या ठिकाणी हा देवेंद्रजीच्याबद्दल कधी सुधीर भाऊनी कुठल्याही पद्धतीने मनभेद केला नाही. कुठलीही पार्टी आमची या ठिकाणी देवेंद्रजीच्या नावाने कधी त्या ठिकाणी कुणाच्याही मनात काही शंका उरत नाही. देवेंद्रजी एकदा बोलले तो अंतिम पक्षाकरता निर्णय असतो. खरं तर देवेंद्रजी आमच्या महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 1.5 कोटी सदस्य संख्या असलेल्या पार्टीला एकमेव देवेंद्रजीचा आधार आहे. आमच्या पक्षामध्ये कधीही देवेंद्रजीबद्दल कुणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही. आमची पार्टी देवेंद्रजींच्या नावाने एकच संघ आहे. नांदेड इथं झालेल्या सभेत एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली. अजित पवार हे काका शरद पवारांचे झाले नाहीत तर ते नांदेडमधील जनतेचे काय होणार, असा सवाल त्यांनी केला. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये जाऊन काय साध्य केलं, असा सवालही त्यांनी केला. चव्हाणांना भाजपमध्ये बाजूला सारल्याचा आरोप करण्यात आला. अजीत पवार, तुम शरद पवार के नहीं हुए, तुम नांदेड़ के क्या हो सकते हो? जो आदमी तुमको पाल पोस के बड़ा किया, तुमको मुकाम दिया, तुमको इज्जत दिया, तुम उसी को घर में बिठा के आगे बढ़ गए. ये अजीत पवार की पहचान है. और खुद खड़े होकर बोलता है 75,000 करोड़ का गबन का मुझ पर इल्जाम है, क्या हुआ? हाँ अजीत पवार, तुम्हारा नाम अजीत पवार है. तुम्हारा नाम कोई मुसलमान का नाम होता तो तुम 75 साल जेल में रहते. ये फर्क है जो सत्ता में रहता है और जो मजलूम मुसलमान होता है. अशोक राव साहब, आपको क्या एक मंत्री पद भी नहीं दिए मोदी? इतना कर रहे आप उनके लिए, कम से कम मिनिस्टर ऑफ स्टेट तो बनाते आपको. आप तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे. हाँ, ये और बात है कि आदर्श स्कैम में आपको इस्तीफा देना पड़ा. आपको कम से कम नरेंद्र मोदी आपको कुछ तो दे देते. आप तो मराठा लीडर हैं, नांदेड़ के हैं. आपको तो चाय में से नरेंद्र मोदी चाय तो पिलाए, मगर चाय से तो मक्खी को निकाल के बाजू कर दिया आपको. अमरावतीमध्ये नवनीत राणांनी रविवारी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. काल त्यांनी अमरावतीच्या साईनगर प्रभागात युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. साईनगर प्रभागात भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. तसंच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा केलं. यामुळे नवनीत राणा या भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात सचिन भेंडे यांना पाठबळ देत असल्याची चर्चा आहे.
अमरावती पालिकेत भाजप आणि रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले. अमरावतीत भाजप 68 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर स्वाभिमानी पक्ष 34 जागांवर निवडणूक लढवत आहे. नवनीत राणा भाजपमध्ये आहेत. फडणवीसांसोबत रोड शोमध्ये त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे अमरावतीत नवनीत राणांचा पाठिंबा नेमका कुणाला आहे? युवा स्वाभिमानला की भाजपला? त्या स्वाभिमान सोबत आहेत का भाजप सोबत? हा प्रश्न अनेकांना पडतोय. अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्व लढत आहे. अनेक ठिकाणी या ठिकाणी मैत्रीपूर्व लढून ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीची बसली पाहिजे. पुढची बातमी आपण बघूया. बच्चू कडू संदर्भातली आहे. स्वाभिमानी पक्षाचा प्रचार करण्यावरून बच्चू कडूंनी नवनीत राणा यांना टोला हाणला. तुषार भारतीय यांनी रवी राणांविरोधात निवडणूक लढवली होती. नवनीत राणा या भाजपच्या जरी असल्या तर त्यांचे पती म्हणून रवी राणा त्यांच्या पाठीशी उभे आहेत. यासाठी त्यांचं कौतुकच करतो असा टोला बच्चू कडूंनी लगावला. दरम्यान भाजपला सोबत घ्यायचं आणि 34 ठिकाणी स्वाभिमानचे उमेदवार उभे करायचे असं करत रवी राणांनी केंद्रात आणि राज्यात सरकार असलेल्या पक्षाला खिशात ठेवण्याचं काम केलंय. याकरता रवी राणांना दाद द्यायला हवी असा टोला कडूंनी लगावला. साईनगर प्रभागात भाजपचे जे उमेदवार आहेत तुषार भारती यांच्या विरोधात सचिन भेंडे नावाचे युवा स्वाभिमानचे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत आणि नवनीत राणा यांनी या ठिकाणापासून आता प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. तुम्ही कसं पाहताय? खरं तर मी फार चांगल्या दृष्टिकोनातून पाहतो आहे का आखरी त्यांच्या रवी राणाचा पक्ष हा आपल्या पतीचा पक्ष आहे आणि त्या पतीच्या विरोधात तुषार भारती उभे होते म्हणून पत्नीनं जी दाखवल्या पाहिजे म्हणजे एकजूट. पक्ष भाजपचा जरी असलो तरी मी पती म्हणून रवी राणाच्या सोबत आहे म्हणून त्यांनी जो भाजपच्या विरोधात जाऊन नारळ फोडलं. एका इकडे हिंदू शरणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि दुसरीकडे भाजपच्या विरोधात ते नारळ फोडतात आणि त्यांचं भाजपला अंगावर घेण्याची ताकद ठेवतोय आणि फक्त पतीसाठी, पतीच्या पक्षासाठी. तर त्यांचं मी कौतुक करतो. खरं तर सलाम नवनीतजी राणा, तुम्हाला आमचा खरं तर मुजरा आहे. नुकतेच पक्षाचे नेते बावनकुळे जे आहेत ते येऊन गेले रवी राणा यांच्या घरी आणि त्यांनी काही जागा मागे घेण्याची त्यांना विनंती केली होती. मात्र असं असताना देखील रवी राणा यांच्या 34 जागा रिंगणात आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो का? नाही, रवी राणाचं कौतुक यावरनं मी पहिल्यांदा कौतुक करतो बरं. म्हणजे स्वाभिमान जो म्हणतो ना, रवी राणानं जो जिवंत ठेवला का 6 भाजपला घेऊन लढायचं आणि 34 ठिकाणी स्वाभिमानाला उभं करायचं. म्हणजे इथं तुम्ही लक्षात घ्या का केंद्रात ज्याचं राज्य आहे आणि राज्यात ज्यांचं राज्य आहे त्याला खिशात ठेवण्याचं काम रवी राणानं केलं. म्हणजे मानावं लागेल. हम तो टाली बजाएंगे रवी राणा के लिए, ये बोलते स्वाभिमान. का भाजपचे आमच्या इथं अचरपूरले 4 भाजपचे नगरसेवक स्वाभिमाननं पाडले आणि तरी सुद्धा भाजपवाले शब्द बोलू शकत नाही. ही ताकद रवी राणाची आहे. त्या ताकदीला आमचा सलाम आहे बिलकुल. तर त्यांनी पुन्हा दाखवून दिलं का हे स्वाभिमान पार्टी आहे, भाजपची झुकणेवाली नाही आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. पुन्हा स्वागत. मुंबईमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सगळ्याच उमेदवारांसाठी गल्लोगल्ली प्रचार सुरू आहे. गल्लोगल्ली फिरून घरोघरी जाऊन प्रचार केला जातोय. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 199 मध्ये 2 शिवसेना समोरासमोर उभ्या ठाकल्यात. रुपल कुसळे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात जोर लावलेला दिसतोय. कशी तयारी करताय? समोर जे आव्हान आहे ते मोठं आहे. माजी महापौर होत्या किशोरीताई, काय तयारी तुमची सुरू आहे? दिसतेच आहे ना, लोकांच्या प्रसिद्ध एवढं चांगलं आहे आणि त्याने दिसतं आणि यांनी कामं केलीच एवढी आहे की त्याचा आता परफेक्ट करताय लोक आणि ते दिसून येणार आहे. 15 तारीखला ते सगळे मिळून दाखवून टाकणार आहे. तुमचा वॉर्ड बघायची. बरोबर, तुमचा वॉर्ड यासाठी पण महत्वाचं आहे कारण की या वॉर्डने मुंबईला महापौर दिलेला आहे. काय काम झालं या वॉर्डमध्ये? काही अशी कामं आहेत का जी झाली नाही आहेत की काहीच झालं नाही की सगळं झालं? काही नाही झालं आणि ते
पब्लिक बोलतेच आहे, तुम्ही बघा फेसबुकमध्ये की काय कामं केली आहे आणि कुणी केली आहे ते येणारच आहे दिसून 15 तारीखला. 15 तारीखची राह बघा आणि समोरासमोर सगळं खुलासा होणार आहे त्या गोष्टीचं. पण रुपालताई, तुम्हाला कुठे असं वाईट वाटतं की 2 शिवसेना आज समोरासमोर उभ्या टाकल्यात? हो वाटतंय, कारण की ज्यांनी एक व्हायला पाहिजे होतं कुठेतरी काहीतरी झालंय. पण बाळासाहेब ठाकरेची धनुष्यबाण अजून पण आहे आणि ते जिवंत राहणार आहे. धनुष्यबाण तुमच्याकडे समोर मशाल आहे. लोक चिन्ह बघून मत देतील असं वाटतं? काम बघून मत देणार आणि चिन्ह तर आहेच, कारण की ते बाळासाहेब ठाकरेंचा आहे. आश्वासन देणार नाही, मी करून दाखवणार. समस्या काय एक प्रमुख 5 समस्या काय आहेत वॉर्डमधल्या? पाणीचं, बेटरचा, रिडेव्हलपमेंटचा, जे किती जण बेघर आहे त्या लोकांसाठी ते काम करायची इच्छा आहे. आणि जे यांनी केलं आहे समाजसेवक एवढं वर्ष पद ना असून आणि एक पद भेटेल तर मग किती कामं होऊ शकतात ते दाखवून द्यायचं. रुपाल, एक गोष्ट खूप महत्त्वाचं म्हणाले की मी कोणत्या प्रकारचं आश्वासन देत नाही आहे, मला खात्री आहे की मी करून दाखवेन. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद समी, संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई. जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मोठा जोर आज बघायला मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव शहरात भव्य रोड शो काल झाला. या रोड शो करता शहरात जोरदार तयारी झालेली होती. महायुतीच्या प्रचारार्थ होणाऱ्या या रोड शो दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावकरांकरता कोणत्या मोठ्या घोषणा करणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलेलं आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा या ठिकाणी बिगुल वाजला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात येणार आहे. यांच्या वतीने त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जळगावच्या मुख्य चौकातून या ठिकाणी रोड शोचं आयोजन केलेलं आहे. आपण जर बघू शकतो तर या रोड शोच्या माध्यमातून महाविजय रथाला या ठिकाणी सजवण्याचं काम या ठिकाणी भाजप पदाधिकारी असतील, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. आपण जर बघतोय तर दुपारच्या 3 वाजता या ठिकाणी रोड शोला देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ मैदानापासून या ठिकाणी सुरुवात होईल. हा रोड शो शिवतीर्थ मैदान असेल, नेहरू पुतळा असेल, टावर चौक असेल, चित्रा चौक असेल, इच्छादेवी गणपती मंदिराच्या मार्गाने या ठिकाणी पुन्हा या रोड शोची समाप्ती शिवतीर्थ मैदानावर होणार आहे. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल या ठिकाणी वाजला असून 75 उमेदवार महायुतीच्या वतीने या ठिकाणी उभे करण्यात आलेले होते. मात्र यातील शिवसेनेच्या वतीने 3, 6 आणि भाजपचे 6 असे टोटल 12 उमेदवार या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे. मात्र येणाऱ्या 15 तारखेला महायुतीच्या 63 उमेदवारांचं या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जळगाव शहरात रोड शो पार पडणार आहे. मात्र या रोड शो दरम्यान असेल किंवा रोड शो संपल्यानंतर जळगावसाठी किंवा जळगाव शहराच्या विकासासाठी नेमका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या ठिकाणी काय घोषणा करता हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.